विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 चा जो 7 नंबरचा चॅप्टर आहे मेन्सुरेशन, ज्याचा प्रॅक्टिस सेट 7.2 बघतोय. त्याचा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला फळ्यावरती दिलेला आहे. क्वेश्चन वाचतो मी, लक्ष द्या. द रेडियाई ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ अ फ्रस्टम शेप बकेट आर 14 cm and 7 cm. Height of bucket is 30 cm. How many liters of water it can hold? हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. बघा, एक तुम्हाला फ्रस्टम दिला. फ्रस्टम म्हणजे काय? कोन आहे. फक्त कोनचा जो वरचा भाग काढून टाकलेला आहे, एक फ्रस्टम तयार झालेला आहे. फ्रस्टम मध्ये काय असतं? एक जो रेडियस असेल, ज्याची जास्त असेल त्या फ्रस्टमची, त्या बकेटची, आणि एक रेडियस छोटी असेल, कमी असेल, लहान असेल. ओके, आपण जी मोठी रेडियस असेल त्या फ्रस्टमच्या ज्या सर्क्युलरची ती R1 म्हणतो असतो आपण, आणि जी लहान रेडियस असते तिला आपण R2 म्हणत असतो. ओके, यामध्ये तुम्हाला काय काय दिले आपण ते लिहून घेऊया. ओके, आता फ्रस्टमसाठी जे रेडियस दिले तुम्हाला गिवन मध्ये R1, जे R1 घेऊ आपण. सगळ्यात मोठी रेडियस असेल आपली 14 सेंटीमीटर. ओके, तर 14 सेंटीमीटर ही रेडियस फर्स्ट सांगता येईल आपला, आणि जे स्मॉल रेडियस आहे ती असेल आपली R2, ती तुम्हाला दिलेली आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे. नंतर आपल्याला हाईट दिली, हाईट ऑफ द बकेट. ती जी बकेट आहे त्या बकेटची हाईट तुम्हाला दिली आहे 30 सेंटीमीटर. ओके, तर काय विचारलेलं आहे? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. मग त्या बकेटमध्ये किती पाणी मावेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. बकेट आपण उलटी काढलेली आहे. ठीक आहे. आता बकेटचं जर तुम्हाला व्हॉल्यूम काढलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये किती पाणी मावेल. तर आपण आता व्हॉल्यूम काढूया. मग काय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम असतंय 1/3 pi h in bracket R1 square plus R2 square plus R1 into R2. ह्या प्रकारे आपण तो फॉर्म्युला आपल्याला माहिती सर्वांना. ओके, व्हॅल्यू पुट करणार 1/3 आज इट लिहिणार, पायची व्हॅल्यू घेणार 22/7 इंटू h. किती दिला आपल्याला? हे दिलं आहे 30 सेंटीमीटर. ओके, 30 इन ब्रॅकेट R1 किती दिलं आपल्याला? 14 सेंटीमीटर. 14चा स्क्वेअर. ओके, 14चा स्क्वेअर प्लस R2 आपणास दिलेला आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे 7चा हा स्क्वेअर घ्यायचा आहे, प्लस R1 इंटू R2 म्हणजे 14 इंटू 7 लिहायचे, 14 इंटू 7. ओके, ब्रॅकेट क्लोज. मग कुठं काटाकाट होत असेल तर आपण ते कॅन्सलेशन करणार. 3च्या टेबलमध्ये 30 आहे, 3 10 चा 13. ओके, म्हणजे ते काटाकाट केली तर 1 घ्यायचं काम नाही. इथले आपण 22 इंटू वर राहतील 10 आपण इथे राहतील 7 इंटू ब्रॅकेटमध्ये बघू किती येईल. आता 14चा स्क्वेअर 14चा वर्गाचा 196 196 प्लस 7चा स्क्वेअर 49 प्लस 14 7 14 7 98 आपण लिहिला. ओके, आता काय करू अगोदर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ब्रॅकेट सॉल्व्ह केलं बॉर्डमॅस आपण सर्वांना माहिती आहे. ते ॲडिशन करून घेऊया. हे किती दिलं बघा, 22 × 10 220 भागिले 7 आणि गुणिले मध्ये काय येतील बघा, बेरीज येतील ती 343. ॲडिशन केली तर आपले ती होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण बघतोय 7ने त्याला जर डिवाइड केलं किती येते? तिला आपलं 49, कारण का 7चं केवळ 343 आहे ना, त्यामुळे. ओके, तर आता आपण काय करायचं? ही काटाकाट झाली, ही फक्त 220 इंटू 49, जी की आपला आन्सर येईल बघा किती आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन करून बघूया. 20 इंटू 49. ओके, आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. 9 0 0 येईल, 9 to the 18 8 कॅरी 1, 9 to the 18 and 1 18 and 1 19. ओके, चला, आणि मल्टिप्लाय करणं सोडून दिलं आपण. 4 ने मल्टिप्लाय करा, 4 0 0 असतं, 4 to the 8 4 to the 8. आता आपण ॲडिशन करूया. ॲडिशन केलं किती बघा, हा 0 0 0 येईल, 8 ॲज इट येईल, 9 and 8 9 8 येते 77 कॅरी 1 1 2 28 10. ओके, म्हणजे किती आलं तुमचं आन्सर? आपला आन्सर आलेलं आहे 10780 आणि हे तुमचं क्युबिक सेंटीमीटरमध्ये. ओके, आपल्याला आपण काढलं व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम काढलं आपण. आपलं काय विचारलेलं आहे की हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. तर आपल्याला
ते शोधायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करूया, आपण हे जे व्हॉल्यूम काढले त्याला व्हॉल्यूमला आपण काय करूया, डिवाइड करूया. व्हॉल्यूम येईल तुमचं 0. ओके. आता 1 लिटरमध्ये 1000 क्युबिक सेंटीमीटर असतं, मग आपण 1000 त्याला डिवाइड करूया. 1000 जर आपण डिवाइड केलं तर किती, हा 0 0 कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि हा 2 0 आला, याचा अर्थ म्हणजे 2 पॉईंट दशांश द्यायचं आहे, 10.78, आणि मग रिमेनिंग 0 घ्या, पॉईंट 0 आलं म्हणजे 10 लिटर आणि 780 येईल. आपण त्या स्टेटमेंट वाईज लिहू शकतो असं. ठीक आहे, की हे विचारायला तुम्हाला की इट कॅन होल्ड द बकेट can hold 10.780 liter of water. ह्या प्रकार आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट झालेला आहे. लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. क्वेश्चन सेकंड मध्ये बघतोय आपण, द रेडियाई ऑफ एंड्स ऑफ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रेस्पेक्टिव्हली अँड height is 6 centimeter. Find its curved surface area, total surface area and volume. आपलं काय दिलं, एक फ्रस्टम दिलेला आहे. फ्रस्टम साठी तुम्हाला 2 एंड असतात. तर फर्स्ट एंडची तुम्हाला रेडियस दिली आहे 14 सेंटीमीटर, सेकंड एंडची रेडियस तुम्हाला दिली आहे 6 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 6 सेंटीमीटर. तुम्हाला विचारलेलं काय आहे की कर्व्ड सरफेस एरिया शोधायचा आहे, त्यानंतर टोटल सरफेस एरिया शोधायचा आहे आणि व्हॉल्यूम शोधायचं आहे. तर आपण काय करूया, सर्वप्रथम गिवन मध्ये लिहून घेऊया काय काय आपली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ठीक आहे, तर आपण R1 जे घेत असतो की जी मोठी रेडियस आहे ते R1 घेत असतो आपण 14 सेंटीमीटर घेतोय, 14 सेंटीमीटर. त्यानंतर जे R2 आहे तर ते आपण घेतोय 6 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर जी हाईट आहे ती घेतोय आपण 6 सेंटीमीटर. ओके, आपल्याला सर्वप्रथम काय विचारलेलं आहे, कर्व्ड सरफेस एरिया विचारलेला आहे. तर कर्व्ड सरफेस एरिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. ठीक आहे, तर आपल्याला एल माहितच नाही, आपण काय करूया एल साठी जागा सोडूया आणि एलचं आपलं फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. तर स्लॅन्ट हाईट एल इज इक्वल काय असते, अंडर मध्ये एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर घेत असतो आपण. ठीक आहे, यासाठी हा जो फर्स्ट टर्मचा जो फॉर्म्युला आपण यूज करतोय म्हणजे व्हॅल्यू पुट करूया, एच स्क्वेअर, एच किती दिलं आपला 6 म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस R1 किती दिलं आहे, R दिलं 14 मायनस R2 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. तर आपण घेऊया 6चा स्क्वेअर, 6 6 36 प्लस 14 मायनस 6 इज इक्वल टू 8. 8चा स्क्वेअर होतो 8 8 64 म्हणजे किती येईल बघा, तो 36 आणि 64 असते 100 आणि स्क्वेअर रूटमध्ये 100 तर स्क्वेअर 100चं जे स्क्वेअर रूट येते 10 सेंटीमीटर. ओके, चला म्हणजे आपण लेथ आले आपली 10 सेंटीमीटर. ही जी लेंथ ही काय आपली स्लॅन्ट हाईट म्हणतात त्याला, किंवा तिरकासुंजी म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, आपण सर्वप्रथम काय करू, आता कर्व्ड सरफेस एरिया शोधणार आहे. ठीक आहे, आपला कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला मी इथे लिहितो वाटल्यास. फर्स्ट आन्सर लिहितो आपण कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया असतो आपला पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. ओके, व्हॅल्यू पुट करणार आपण पाय एलची व्हॅल्यू. ओके, आता पाय किती दिला आपला, पाय आपला दिलेला आहे का बघूया आपण. पाय आपल्याला दिलेला आहे इथं 3.14 काही सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण काय करूया पाय नंतर घेऊया. एल किती दिला आपला, एल तिला आपण आताच काढलं 10 सेंटीमीटर आलेलं आहे. ओके, इंटू रेडियस ब्रॅकेटमध्ये रेडियस आपल्या किती दिलं आहे, R1 दिले 14 सेंटीमीटर प्लस R2 दिले 6 सेंटीमीटर. ओके, आता ॲडिशन करूया, कितीला बघायचं आता. ओके, 10 पाय ब्रॅकेट म्हणजे 1 2 मध्ये येईल ते काय करूया आपण मल्टिप्लेक्समध्ये 14 6 असते 20 म्हणजे 20 इंटू 10 200 इंटू 3.14 जे मल्टिप्लिकेशन येतं आपलं ते येत आहे 2 4 जा 8 2 1 जा 2 2 3 जा 6. ओके, आणि हा डबल झिरो दिले आपण 0.0 म्हणजे किती येत आहे 628. हा कर्व्ड सरफेस एरिया आहे आपला सेंटीमीटरचा
स्क्वेअर एरिया काढतो आपण तर सेंटीमीटर स्क्वेअर काढतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन त्यात काय विचारलेलं आपला टोटल सरफेस एरिया आपला विचारलेला आहे. ठीक आहे. आपण काढणार टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियासाठी आपला फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. बघ यासाठी आपण फॉर्म्युला घेत असतो पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण इथे लिहित असतो. ठीक. तर आपण काय करूया व्हॅल्यू पुट करूया. पाय इंटू एल किती दिलं आहे इंटू 10 दिलं आहे इंटू R1 प्लस R2 आलं तर 20 आपलं. ठीक आहे. आपण प्लस हा प्लस राहिला प्लस पाय R1 स्क्वेअर पाय R1 किती दिलं आहे 14 म्हणजे 14चा स्क्वेअर प्लस पाय R2 दिला आपल्याला 6 सेंटीमीटर म्हणजे 6चा स्क्वेअर लिहिला आपण. ओके. व्हॅल्यू पुट करूया. किती येईल ते 20 10 200 म्हणजे ह्याला 200 पाय प्लस 14 वर्ग असतो 196 96 पाय प्लस 6चा स्क्वेअर असतो 36 पाय. आपण काय करूया सगळे पाय आपण जर कॉमन बाहेर घेतलं तर पाय इंटू 200 प्लस 196 प्लस 36. ओके. तिघांची आपण आता ॲडिशन करू आणि मग आपलं उत्तर येते का बघूया. ठीक आहे. 6 6 6 आणि 6 12 2 कॅरी 1 6 3 आणि 1 4 4 आणि 9 9 आणि 4 13 13चा 3 कॅरी 1 2 3 आणि 4 432 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला आपण दिलेली आहे 3.14 3.14. ठीक आहे. आता ही जी मल्टिप्लिकेशन आहे ओके ह्याची आन्सर आलेलं बघा 1356.48 सेंटीमीटरचा क्यूब. जे की तुम्ही मल्टिप्लाय करून बरोबर व्हेरीफाय करा. ठीक आहे. आता यातला आपण तिसरा सब क्वेश्चन बघतोय व्हॉल्यूम काढायचे. तर व्हॉल्यूमसाठी आपला फॉर्म्युला असतोय व्हॉल्यूम इज इक्वल टू असते 1/3 पाय h इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. ठीक आहे. ह्यामध्ये आपल्याला आता व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केलं तर तुमच्या लक्ष येईल बघा 1/3 पाय ॲज इट इज टू एच आपल्याला दिलेलं आहे 6 सेंटीमीटर 6 लिहिलं आपण इंटू R1चा स्क्वेअर R1 किती दिला आपला 14 ओके म्हणजे 14चा स्क्वेअर प्लस R2 किती दिला आहे 6 6चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 म्हणजे किती येईल तो 14 इंटू 6 मल्टिप्लाय करायचं आपला उत्तर येते कोणी बघू आपण 1/3 इंटू 6 पाय लिहू. ठीक किंवा 3 2 6 ना आपल्याला लिहू 2 पाय 3 2 6 ओके 2 पाय कॅन्सल झालं आणि ब्रॅकेटमध्ये किती बघा 14 स्क्वेअर 196 6चा स्क्वेअर 6 6 36 प्लस बघा 14 6 किती येत आहे 84. तिघांचे ॲडिशन करूया आणि 2ने मल्टिप्लाय करूया पाहिजे व्हॅल्यू बघू किती येतं. ठीक आहे. खाली जागा नाही तेव्हा आपण दिसणार नाही तुम्हाला म्हणून आपण इथं लिहूया. ओके. किती येईल बघा तो आता आणि जर ॲडिशन केली आपण. ठीक आहे. किती येईल बघा 6 6 12 12 4 16 6 4 1 8 आणि 1 9 9 आणि 3 12 12 12 9 असते 21 21 घ्यायचे पुन्हा 2 2 पुन्हा 4. ठीक आहे. म्हणजे किती येईल ते 2 पाय 2ने मल्टिप्लाय केलं पुन्हा तर 2 6 12 2 कॅरी 1 2 1 2 2 आणि 1 3 2 4 8 इंटू पाय म्हणजे 3.14. ठीक आहे. जे मल्टिप्लिकेशन बघा 3.14 इंटू 832 याचा आन्सर आलेलं बघा. याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही एकदा नोटबुकवर कम्प्लीट करा आणि मला सांगा. सेंटीमीटरचा क्यूब मल्टिप्लिकेशन करा आणि मग उत्तर तुमचं फायनल आन्सर हेच येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. ह्या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे जे की तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे. ॲक्टिव्हिटी बघूया. तर बघूया क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे द सर्कम्फरन्सेस ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ अ फ्रस्टम आर 132 सेंटीमीटर अँड 88 सेंटीमीटर and its head is 24 centimeter. Find the curved surface area
ऑफ दॅट फ्रस्टम. ओके, तर सर्व आणि पायची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 22/7. हा फ्रस्टम आहे. ह्या फ्रस्टमसाठी बघूया, एक जो वरचा जो सर्क्युलर एरिया आहे, सर्कमफरन्स दिला तुम्हाला, जो की 132 आहे, आणि जो छोटा आहे, ठीक आहे, एंड त्याच्यासाठी तुम्हाला रेडियस किंवा जो सर्कमफरन्स आहे तो तुम्हाला दिला आहे 88 सेंटीमीटर. ओके, तर आपण काय करणार सर्वप्रथम दिलेले इन्फॉर्मेशन लिहून घेणार आहे. आपलं काय काय दिलं बघूया. सर्कमफरन्स किंवा फर्स्ट सर्कमफरन्स होता. सर्कमफरन्स 1 किती दिलं तुम्हाला? 132 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, आणि मग आता यानुसार आपण काय करणार आहे, याची रेडियस तर काढून घेऊया. सर्कमफरन्स फॉर्म्युला असतो 2πr. आता आर असेल तर आपण त्याला R1 लिहूया, ठीक आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा 132. ठीक आहे, तर आता आपला R1 शोधायचा आहे. इज इक्वल टू 132/2, आणि पाय हा मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल साईनकडे जातो, डिव्हिजन मध्ये 2 पाय किंवा 2 पाय लिहू. ओके, पायची व्हॅल्यू आपण लिहू 22/7. 7 हा डिनोमिनेटरमध्ये जाईल, आणि डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर असतो न्यूमिनेटरमध्ये, म्हणजे तो 7 आपला वरती येईल बघा. ओके, ठीक आहे. आता आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल? तो 22 सगळे 132, हे 6 इंटू हा 7 येईल, आपण हा येईल 2, किती येईल बघा? 2 3 जा 6. ओके, म्हणजे येईल तो 7 3 जा 7 21. ओके, तर 21 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर तुमची फर्स्ट रेडियस आलेली आहे. ओके, या प्रकारे आता आपण जर सेकंड रेडियस आहे ती काढून घेऊया. त्यासाठी आपण काय करणार, सर्कमफरन्स शोधणार सेकंड. सर्कमफरन्स जे की सेकंड असेल बघा, हे झालं आपलं फर्स्ट सर्कमफरन्स. सेकंड सर्कमफरन्ससाठी आपला बिल दिलेलं आहे 88 सेंटीमीटर, 88 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. ओके, सर्कमफरन्स फॉर्म तोच फॉर्म्स करणार आपण 2π, ते फक्त आपण R2 घेणार, इज इक्वल टू येईल 88. ओके, तर आपण R2 ॲज इट इज लिहू. पाय आणि 2 डिनोमिनेटरमध्ये येईल बघा, तो किती येईल 2 × 22, आणि न्यूमरेटरमध्ये 7 चालले येईल. 22 4 जा 22 × 88 असते, आणि 2 जा म्हणजे 7 2 14, म्हणजे आपली R2 आलेली आहे बघा. R2 व्हॅल्यू आपली 14 सेंटीमीटर. ह्या प्रकारे आपलं R1 आणि R2 आपण शोधलेले आहे. आता आपण काय विचारलेलं आहे, तुम्हाला हाईट सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर आपण हाईट लिहून घेऊ. हाईट इज किती आहे, तर 24 सेंटीमीटर, जे की तुम्हाला आकृती सुद्धा दिलेला आहे. आपण कर्व्ड सरफेस एरिया शोधूया. तर कर्व्ड सरफेस एरियासाठी आपण फॉर्म्युला माहिती सर्वांना, कर्व्ड सरफेस एरिया असतो आपला पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. आता समस्या अशी, आपल्याला एलच माहित नाही, एलची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, मग आपण एलसाठी काय फॉर्म्युला करणार, तोच पुन्हा एलसाठी आपण फॉर्म्युला यूज करत असतो. एल इज इक्वल टू अंडररूटमध्ये एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, तर आपण ह्याला व्हॅल्यू पटपट लिहून घेऊया आणि पुट करून सॉल्व्ह करूया. एच किती दिला आपल्याला, एच दिला 24चा स्क्वेअर प्लस R1 मायनस R2, R1 आपण तसं काढला R1 21 आणि 14, 21 मायनस 14 ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. ठीक आहे, तर 24चा स्क्वेअर असतो 576, प्लसमध्ये दोघांचं सबट्रॅक्शन किती येतं बघा ते आता. तर आपण 21 मायनस 14 येते 7, 7चा स्क्वेअर डायरेक्ट लिहू आपण 49, आणि दोघांची ॲडिशन केली तर ती येते तुमची 625. ओके, आणि 625चा जो स्क्वेअर रूट असतो 25, जे की आपली एल आली आहे, म्हणजे एलची व्हॅल्यू तुम्हाला दिली 25. ओके, ही एलची व्हॅल्यू पण इथं पुट करूया आणि गणित हे सॉल्व्ह करूया. न्यूमेरिकल्स पाय एल किती दिलं आपल्याला 25 ब्रॅकेट R1 प्लस R2. R1 दिलेला आपला, R1 आता शोधला आपण 21 आणि 14. ओके, 21 प्लस 40 किती येतं बघूया. 3.14 इंटू 25 इंटू बघा 2 4 आणि 1 5, 2 आणि 1 3. ओके, आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन आपण तुम्ही नोटबुकवर करा आणि मला सांगा गणित हेच आहे का. ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया काढला आपण, तर तो
सेंटीमीटरचा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही हे गणित सॉल्व्ह केलं, तुम्हाला स्क्रीनशॉट लागले तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्या. सर्वप्रथम आपण काय केलं की ह्या फ्रस्टमसाठी आपण सर्कम्फरन्स दिल्या होत्या, त्यास आपण रेडियस काढून घेतलं दोन्ही पण R1 आणि R2. त्यानुसार आपला कर्ड सरफेस एरिया शोधायचं होतं. कर्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला दिलं पाय एल ब्रॅकेट R1 प्लस R2 दिला होता. यासाठी आपला एलची व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक होती म्हणून आपण एल स्लॅन्ट हाईट आपण ती शोधून काढली. ही स्लॅन्ट हाईट ही असते. हा फॉर्म्युला पुट केला, त्यानुसार आपण व्हॅल्यू काढली एलची 25 व्हॅल्यू पुट केली आणि आपण हे फायनल आन्सर शोधलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.